नमस्कार. ऐतिहासिक आणि ऊर्जादायी जाहीर सभेस उपस्थित राहिलेल्या सर्व माता भगिनींनो, बांधवांनो आणि युवकांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ही जाहीर सभा यशस्वीपणे पार पडली. या सभेमध्ये संभाजी ब्रिगेड प्रवक्ते श्री प्रेमकुमार बोके, जिनाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सौ सीमाताई बोके, मराठा सेवा संघ प्रवक्त्या सौ वैशालीताई डोलस यांनी जनतेला मार्गदर्शन करत संभाजी ब्रिगेडची भूमिका, विचारधारा आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठीची लढाई स्पष्ट केली. संभाजी ब्रिगेडच्या जाहीर सभेला पक्षाचे नेते शिवश्री अतुल गायकवाड, जावेद सौदागर, अरविंद शिंदे, राहुल खोडसे, प्रभाकर गुंड, निपाणकर, सुलक्षणा बाभळसुरे, सरपंच किल्लारी, सरफराज शेख, इरफान शेख, अझहर सय्यद, अनीस जहागीरदार, वाजिद शेख, ईश्वर काळे, नरेंद्र चौधरी, जावेद शेख, पदाधिकारी, युवक प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. जनतेचा विश्वास आणि पाठिंबा स्पष्ट दिसून आला. नायगाव जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार डॉक्टर कृष्णाली शिवाजी चौधरी यांनीही जनतेशी थेट संवाद साधत विकास, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि प्रामाणिक नेतृत्वाचा विश्वास दिला. आजच्या सभेला मिळालेला जनसमर्थनाचा प्रतिसाद हा स्पष्ट संदेश देतो की या निवडणुकीत गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हावर संभाजी ब्रिगेडचा विजय निश्चित आहे. आता वेळ आहे परिवर्तनाची, घराणेशाहीला नाही, जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना साथ देण्याची. येत्या मतदान दिवशी गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांना भक्कम मतांनी विजयी करा, असे आवाहन करण्यात आले. जय शिवराय, जय संभाजी ब्रिगेड. जिल्हा परिषद करता उभ्या असलेल्या आपल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर कृष्णालीताई चौधरी यांच्या प्रचार सभे आपल्या सर्वांच्या लाडक्या कृष्णालीताई चौधरी यांच्या प्रचारार्थ आजच्या या सभेस संबोधन करताना प्रथम जिजाऊचं अभिवादन करतो. आज राजकारण म्हणलं की कुठंतरी पैसा, राजकारण म्हणलं की कुठंतरी सत्ता आणि सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हेच झालेलं आहे. सर्वसामान्यांचं कुठं चालू दिलं जात नाही. गटामध्ये आपल्या सर्वसामान्यांचं नेतृत्व आणि सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारं नेतृत्व आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचं आहे. म्हणून आपल्याला आपल्या सर्वांच्या अवतीभोवती मूलभूत प्रश्नापासून दूर नेण्याचं कारस्थान आपल्या देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून अतिशय आनंदाची बाब आहे की आता या ठिकाणी आपण या राजनी गावामध्ये बसलेलो आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदानं आणि आनंदानं कृष्णालीताईंसाठी एकजूट होऊन प्रचाराचं काम करत आहे. या ठिकाणी आता सत्कार समारंभ झाला. अर्ध्यापेक्षा जास्त आमच्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी आमचे सत्कार केलेले आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे की सध्याच्या या भीषण परिस्थितीमध्ये देशामध्ये जातीयता छोड़कर विज्ञान पर जियो, अंधश्रद्धा को छोड़कर विज्ञान पर जियो. एक दिन अमेरिका से भी आगे होगा भारत, एक दिन अमेरिका से भी आगे होगा भारत. शर्त यह है कि मेरे भारतीय संविधान पर चलो, मेरे भारतीय संविधान पर चलो. जाता जाता पुन्हा एकदा सांगते की कृष्णालीताई समोरचं बटन आपल्याला 7 तारखेला दाबायचं आहे, गॅस सिलेंडरला मत द्यायचं आहे आणि जिल्हा परिषदच्या संभाजी ब्रिगेडच्या अधिकृत उमेदवार कृष्णालीताईंना निवडून द्यायचं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. आणि कृष्णालीताईला प्रचंड मतांनी विजयी करूयात. गॅस सिलेंडर, कृष्णालीताई आणि 7 तारीख ही आमच्या डोक्यामध्ये फिक्स झाली. बाकीचे 7 तारखेला कृष्णाली चौधरी समोरचं गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आम्हाला चौधरीताईला जिल्हा परिषद मध्ये पाठवायचं आहे. आणि यासाठी आपण सगळे सज्ज होऊया की नाही? लोकांना सांगणार आहोत की नाही? ते फार महत्वाचं आहे. आम्ही इथं थोडे असू पण आमच्या कॉन्टॅक्ट मधली लोक खूप आहेत आणि ही लोकशाही या लोकांवर उभी आहे. ही लोकशाही कुठल्या 2% 3% उभी नकोय आपल्याला, आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर उभी हवी आहे. आणि त्या लोकशाहीचा यलगार करा. विद्येची आराध्य देवता आई सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत
संत बसवेश्वर, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा आणि सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते. आज या रांजणी गावामध्ये आम्ही 550 किलोमीटरचा प्रवास करून या गावाला आणि या कृष्णालीताईंच्या प्रचारार्थ आलेलो आहोत. खरं तर संभाजी ब्रिगेडचा उमेदवार जिथे जिथे उभा आहे तिथे तिथे जाण्याचा आमचा मानसभेच्या वेळेस केलेला आहे. आणि बोराडेताई आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या संघटक आहेत आणि त्यांच्या फोन आला, ताई आपली मुलगी उभी आहे आणि तुम्हाला यावं लागतं. तेव्हापासूनच मनात येण्याची खूप इच्छा होती, परंतु अनेक कारणांमुळे टाळत आलं. परंतु शेवटच्या दिवसात इकडे येणं झालं आणि विचारपीठावर उपस्थित विचारपूर्वक मतदान करायला पाहिजे आणि आपल्या विकासाचे मुद्दे आपण घेतले पाहिजे. आपल्या गावाचा विकास कोणत्या मुद्द्यांवर होणार आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आज तरुणांना रोजगार नाही आणि त्यामुळे मुलांचे विवाह होत नाही आणि त्यासाठी या भागामध्ये अनेक मी ऐकले आहे, चर्चेतून ऐकलं आहे की बालविवाह सुद्धा होत आहेत. कारण मुली मिळत नाही, मग एखाद्या मुलीच्या वडिलाला पैशांचं आमिष दाखवून अगदी 18 वर्षाच्या खालच्या 14 वर्षाची 15 वर्षाची 17 वर्षाची मुलगी बघायची आणि लग्न करून घ्यायचं, हे सुद्धा प्रकार सुरू आहेत. मग हे कुठेतरी थांबले पाहिजे, त्यावर सुद्धा काहीतरी आपलं चर्चा घडली पाहिजे आणि त्यावरती सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे. हा मुद्दा सुद्धा आपल्याला संभाजी ब्रिगेडच्या इथून मार्गी लावायचा आहे की बालविवाह थांबवायचे आहेत आणि मग त्यासाठी तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या या खेड्यांपर्यंत जिल्ह्यामधून ज्या काही योजना असतील, ज्या काही शासनाने आपल्याला दिलेल्या योजना असतील, त्या आपल्या शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचतील याचा विचारही आपल्याला करावा लागेल. आणि मुलांना हे सुद्धा सांगावं लागेल की शेती सुद्धा तुम्ही करू शकता, फक्त नोकऱ्या नाही आणि रोजगार धंदा नाही म्हणून तुम्ही अजिबात चिंताग्रस्त व्हायचं नाही. तर तुम्हाला शेती सुद्धा नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून, आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघतो. या मुलांनी आपल्या शेतामध्ये बटाट्याचं उत्पादन घेतलं, त्यांनी एका एकरी 6 लाख रुपयाचं उत्पादन घेतलं, नवीन नवीन प्रयोग करून पाहतात. बरं एवढंच नाही तर मागे आम्ही कुठेतरी फिरत होतो, आपल्याच एका मुलाने भाकरीचा व्यवसाय केला, भाकरी, आणि वर्षाचं त्याचं टर्नओव्हर काहीतरी मला असं वाटतं 6 कोटी की काहीतरी भाकरी पॅकिंग करायच्या आणि वेगवेगळ्या शॉपमध्ये त्या विकायच्या आपल्याच मुलांनी, बहुजन समाजातील. म्हणजे असं काहीतरी रोजगाराचं साधन सुद्धा आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला चांगल्या तरुण, तडफदार आणि शिक्षित लोकांची गरज आहे. आणि म्हणूनच आपण संभाजी ब्रिगेड पक्षाची उमेदवारी डॉक्टर कृष्णालीताई चौधरी यांना दिलेली आहे की त्यांच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण असेल, मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, तरुणांच्या बेरोजगाराचा प्रश्न असेल, हे सगळे मुद्दे आपल्याला मार्गी लावायचे आहे. म्हणून आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण येत्या 7 तारखेला कृष्णालीताईंना गॅस सिलेंडर या चिन्हावर मत देऊन, भरभरून मत देऊन बहुमताने निवडून आणायचं आहे. आणि एवढी विनंती करायसाठी आम्ही खूप लांबवरून आलेलो आहोत. आणि म्हणूनच आपण सर्वांची इथे जबाबदारी आहे की जे लोक गावामधून आपण इथे ऐकत आहात, जे लोक घरात आहेत, आज आलेले नाही आहे सभेला, त्या लोकांना सुद्धा सांगण्याची आणि आपण कोणत्या मुद्द्यावरती काम करणार आहोत पुढं, ही जबाबदारी आपली आहे. आपण सर्वांनी कृष्णालीताईच्या सोबत उभं राहायचं आहे, त्यांना सहकार्य करायचं आहे, त्यांना पाठबळ द्यायचं आहे. तेव्हाच आपल्याला कृष्णालीताईंना निवडून येता येईल. प्रचंड बहुमताने ताई आपला विजय हो अशी आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय सावित्री, जय हिंद. त्यावेळेस जर रस्त्यावर कुणी लढाई केली असेल तर महापुरुषाची बदनामी थांबावी म्हणून या संभाजी ब्रिगेडनं रस्त्यावरची लढाई केली. वेळ पडली तर तोडफोड केली. ही संभाजी ब्रिगेडची ताकद आहे. आजवर संभाजी ब्रिगेडनं दारूमुक्त गाव, शेतकऱ्यांच्या मालाला पिकाला हमी भाव, हे आंदोलन केलं, समाज प्रबोधन केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून महाराष्ट्रभर जनजागृती केली. म्हणून जे जे जनसामान्यांसाठी आहे ते संभाजी ब्रिगेड आजवर करत आले. म्हणून येणाऱ्या काळामध्ये नायगाव जिल्हा परिषद गटामधून आपल्या डॉक्टर कृष्णालीताई चौधरी यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. या गॅस सिलेंडर समोरचा
बटन दाबून प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवश्री प्रेमकुमार बोके साहेब यांनी या सभेला संबोधित करावं. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद टिपू सुलतान, महात्मा बसवेश्वर आणि समस्त महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी नायगाव गटातून जिल्हा परिषद करता उभ्या असलेल्या आपल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर कृष्णालीताई चौधरी यांच्या प्रचार सभेकरता या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई फुके, मराठा सेवा संघाच्या प्रवक्त्या आणि महाराष्ट्रातील नामवंत वक्त्या ॲडव्होकेट वैशालीताई डोळस, विचारपीठावर उपस्थित आमच्या पावनीताई, आमच्या कृष्णालीताई आणि सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर आमचे सहकारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल भाऊ गायकवाड, जिल्हाध्यक्ष कोळसे भाऊ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आदरणीय बोरोडेताई, उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी नायगाव जिल्हा परिषद गटामधून डॉक्टर कृष्णालीताई चौधरी यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हा खुला मतदारसंघ आहे आणि या खुल्या मतदारसंघातून सर्व पुरुष उभे असताना एका महिलेनं या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल करणं हेच सगळ्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आहे. आणि म्हणून आपण एक कौतुक केलं पाहिजे की एकीकडे या देशामधून स्त्रियांचं वर्चस्व किंवा स्त्रियांची जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी आहे ते कमी करण्याचा प्रयत्न या देशामध्ये इथल्या राज्यकर्त्यांकडून होत असताना डॉक्टर कृष्णालीताई चौधरी यांनी हिंमत केली की खुल्या प्रवर्गामधून आपली उमेदवारी दाखल केली आणि अतिशय ताकदीनं त्या सगळ्या आपल्या मंडळींना सोबत घेऊन प्रचाराला लागलेल्या आहे. संभाजी ब्रिगेडनं मागील 10 वर्षापासून राजकारणामध्ये प्रवेश केला. मागच्या 30 वर्षापासून संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये काम करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संभाजी ब्रिगेडनं काम केलेलं आहे. मग ते शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न असो, विद्यार्थ्यांसाठीचे प्रश्न असो, महिलांचे प्रश्न असो, शेतकऱ्या बेरोजगारांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे असतील, या सगळ्या प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेडनं रस्त्यावर उतरून वेळोवेळी आंदोलनं केलेली आहे आणि त्या माध्यमातूनच या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचा आवाज सर्वत्र घुमतो आहे. 2016 मध्ये संभाजी ब्रिगेडनं राजकारणामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडनं आपले उमेदवार उतरवलेले आहे. पहिल्याच निवडणुकीमध्ये जेव्हा 2016 मध्ये संभाजी ब्रिगेडनं प्रवेश केला आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपले उमेदवार जेव्हा ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा संभाजी ब्रिगेडनं उभे केले त्यावेळी जवळपास 300 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये संभाजी ब्रिगेडचे सरपंच या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहे. ही ताकद ग्रामीण भागामध्ये संभाजी ब्रिगेडनं आपल्या विचारांच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त जे आमचे महापुरुष आहेत या महापुरुषांचा विचार घेऊन तळागाळामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांचं प्रबोधन करणे, विशेषतः तरुणांच्या हाताला काम देण्याकरता, रोजगार उपलब्ध करून देण्याकरता त्यांच्यामध्ये जागृती करणे, त्यांना उद्योग व्यवसायांचं महत्त्व पटवून देणे आणि एक तरुण या खऱ्या अर्थाने या देशामधल्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काम करणारी संभाजी ब्रिगेड नावाची संघटना आहे. आणि त्याच माध्यमातून आमच्या डॉक्टर कृष्णालीताई या ठिकाणी या नायगाव जिल्हा परिषद गटामधून संभाजी ब्रिगेडच्या या गॅस सिलेंडर या चिन्हावर उभे आहेत. मित्रांनो, सध्या या देशाचं वातावरण अतिशय भीषण आणि भयानक आहे. फार वाईट अवस्था आपल्या देशामध्ये. आमचे शेतकरी बांधव असतील, आमचे तरुण मंडळी असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, छोटे छोटे व्यावसायिक उद्योजक असतील, यांची व्यवस्था सरकारच्या धोरणांमुळे अत्यंत भीषण झालेली आहे. आणि मग अशा वेळी जेव्हा आमच्या देशामधला जागृत नागरिक सरकारच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला जाती धर्मामध्ये विभागून जाती धर्माच्या नावानं एका वेगळ्या आणि चुकीच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न या देशातली राज्यकर्ती मंडळी करत आहे. आणि म्हणून संभाजी ब्रिगेड वेळोवेळी या देशातल्या तरुणांना जागृत करण्याचं काम करते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या तर फक्त जातीवाद, धर्मवाद, हिंदू मुस्लिम हाच एक विषय घेऊन या देशातल्या लोकांना मुख्य प्रश्नापासून, त्यांच्या मूलभूत प्रश्नापासून दूर नेण्याचं कारस्थान आपल्या देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून अतिशय आनंदाची बाब आहे की आता या ठिकाणी आपण या राजनी गावामध्ये बसलेला आहे.
हिंदू मुस्लिम बौद्ध सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय गुण्या गोविंदानं आणि आनंदानं कृष्णालीताईंसाठी एकजूट होऊन प्रचाराचं काम करत आहे। या ठिकाणी आता सत्कार समारंभ झाला, अर्ध्यापेक्षा जास्त आमच्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी आमचे सत्कार केलेले आहे। ही अतिशय आनंदाची बाब आहे की सध्याच्या या भीषण परिस्थितीमध्ये देशामध्ये जातीयता आणि धर्मांधतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एकतेचं, एकात्मतेचं आणि राष्ट्रीय एकात्मतेचं काम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मित्रांनो सुरू आहे। आणि म्हणून एक तरुण सुशिक्षित डॉक्टर असलेले उमेदवार यांना खऱ्या अर्थानं कशा प्रकारे आपल्या मतदारसंघाचा, आपल्या विभागाचा विकास केला पाहिजे, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे आपल्या मतदारसंघातले जे छोटे छोटे प्रश्न असतात, ते छोटे छोटे प्रश्न सोडवायचे असतात, त्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची गरज असते आणि त्याच्याही पेक्षा ते प्रश्न समजून घेणारा एक सुशिक्षित, चांगल्या प्रकारे उच्च विद्याभूषित उमेदवार असणं अत्यंत गरजेचं असते। आणि म्हणून आमच्या कृष्णालीताई या एक डॉक्टर आहेत आणि त्यांच्या घराण्याला या सामाजिक कार्याचा वारसा आहे। आमच्या आदरणीय बोरवडेताई जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत असतात, त्यांचं फार मोठं काम आहे आणि महिलांमध्ये जनजागृती निर्माण करून महिलांचे जे प्रश्न आहे, समस्या आहे, अडचणी आहे त्या सोडवण्याचं काम आमच्या बोरवडेताई करतात आणि त्यांच्या कन्या या कृष्णालीताई या ठिकाणी उभ्या आहे। आणि म्हणून एक अतिशय चांगल्या प्रकारच्या सामाजिक कुटुंबाचा वारसा घेतलेला हा उमेदवार आहे। त्यांच्या घरामध्येच खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोक यांचे प्रश्न कसे सोडवायचे, लोकांच्या काय समस्या असतात, काय अडचणी असतात, त्या त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना पूर्णपणे माहिती आहे, त्यांची जाणीव आहे। आणि म्हणून असा सर्वसामान्य कुटुंबातला सामाजिक समस्यांची जाणीव असलेला, लोकांकरता कधीही रस्त्यावर उतरण्यास तयार असलेला उमेदवार आपल्याला निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे। सध्या राजकारणाचं वातावरण पूर्ण वेगळं आहे, ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे, ज्याच्याकडे जाती धर्माच्या माध्यमातून लोकांमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान करणारे काही लोक आहेत, प्रचंड एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये उमेदवार खरेदी करण्याचं असेल, पैसे वाटपाचं असेल, विशेषतः या तरुण मुलांमध्ये दारूचं व्यसन या राजकारणाच्या माध्यमातून निर्माण करण्याचं काम काही राजकीय पक्षाची मंडळी करत आहे। अशा वेळी एक जर शिकला सवरला उमेदवार, एक चांगल्या प्रकारे डॉक्टर असलेली उमेदवार जर आपल्याला मिळाली आणि त्यांना जर आपण प्रचंड बहुमतानं निवडून दिलं तर निश्चितपणे आपल्या या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपल्याला मित्रांनो फार मदत होऊ शकते। आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहे, मग तो रस्त्याचा प्रश्न असेल, तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, तो शेतकऱ्यांच्या पांढर रस्त्याचा प्रश्न असेल, किंवा असे जे छोटे छोटे काही महिलांच्या समस्या आहे, तुमच्या भागामध्ये बालविवाहाची समस्या आहे, असे अनेक प्रश्न घेऊन डॉक्टर कृष्णालीताई मैदानामध्ये उतरलेले आहेत। त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल, उभाटाचा उमेदवार असेल, ताकदवाले प्रचंड सत्ता ज्यांच्यामध्ये दावणे आणि सत्तेचा गैरवापर करणारे जे काही लोक आहेत, असे जरी असले तरी सुद्धा आपला उमेदवार एक प्रचंड ताकदवान आहे, प्रबळ आहे। इतक्या पुरुषांच्या मध्ये एका महिलेनं उभं राहून त्यांना टक्कर देणं, हीच गोष्ट सध्याच्या काळामध्ये मित्रांनो फार महत्वाची आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। सगळीकडे उमेदवार पुरुष उभे असताना एक स्त्री जेव्हा त्या ठिकाणी आपला फॉर्म टाकते आणि या सगळ्यांच्या विरोधात दंड ठोपवते, राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन आमच्या या उमेदवार उभे आहेत। ज्याप्रमाणे त्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न निर्माण केलं आणि आपल्या मुलाच्या हातून स्वराज्याची निर्मिती करून घेतली, त्या जिजाऊंचा वारसा घेऊन चालणाऱ्या आपल्या या उमेदवार आहे। सावित्रीबाई फुलेंचा, अहिल्याबाई होळकरांचा, फातिमा शेख यांचा वारसा घेऊन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कृष्णालीताई मैदानामध्ये उतरलेले आहे। आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे, एक शिकला सवरला उमेदवार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेला उमेदवार, घरामध्ये सामाजिक वारसा असलेला उमेदवार आणि संभाजी ब्रिगेड सारख्या एका मोठ्या संघटनेचा, मोठ्या पक्षांचा एक चांगल्या प्रकारे वैचारिक वारसा असलेला उमेदवार आपल्याला लाभलेला आहे। अशा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं मित्रांनो आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। पैसे वाटणारे तर अनेक आहेत, निवडणुकीमध्ये जाती धर्माचं वातावरण निर्माण करणारे अनेक आहेत, परंतु आपल्याला या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडून या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल, या देशामधलं संविधान
धोक्यामध्ये आलेला आहे. संविधान बदलवण्याच्या गोष्टी काही लोक, राजकारणी मंडळी, काही पक्षाची करत आहेत. अशा वेळी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी, संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वेळोवेळी आमचे प्रयत्न या महाराष्ट्रभर सुरू असतात. या ठिकाणी आमच्या वैशालीताई डोळस बसलेल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या ताकदीनं त्या करत असतात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून. आज सुद्धा त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. कालही त्यांची सभा झाली आणि फक्त राजकारणापुरतं नाही की फक्त निवडणुका आल्या आणि फक्त संभाजी ब्रिगेड आलं असं नाही. संभाजी ब्रिगेडचं काम हे वर्षभर, 5 वर्ष सातत्यानं सुरू असते. वेगवेगळ्या जयंत्या, पुण्यतिथींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सामाजिक राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून या देशामध्ये जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न उपस्थित होतात, जेव्हा जेव्हा या देशामध्ये काही लोक महापुरुषांचा अपमान करतात, तेव्हा फक्त रस्त्यावर उतरणारी, आवाज उठवणारी एकमेव संघटना आहे ते म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे. संभाजी ब्रिगेडनं या देशामधल्या जेव्हा जेव्हा एखादा कोश्यारी सारखा राज्यपाल येतो आणि आमच्या शिवाजी महाराजांचा अपमान करतो, महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतो, एखादा भिडे येतो आणि तो एखाद्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करतो, अशा वेळी या लोकांना जाब विचारणारी, त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणारी आणि आमच्या बहुजन समाजाला जागृत करणारी एकमेव संघटना, एकमेव पक्ष कोण असेल तर तो संभाजी ब्रिगेड आहे. आणि अशा संभाजी ब्रिगेडच्या तिकिटावर आमच्या डॉक्टर कृष्णालीताई उभे आहेत आणि म्हणून आपली जबाबदारी वाढलेली आहे. जर या देशामधल्या बहुतांश महिला, या देशामधल्या वेगवेगळ्या सभागृहात, फक्त ग्रामपंचायतीपासून तर या भारताच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत, लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत जेव्हा मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या सभागृहामध्ये जातील आणि त्या ठिकाणी जाऊन आपला आवाज बुलंद करतील, तेव्हाच खऱ्या अर्थानं हा देश महासत्ता होऊ शकतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही राजकीय पक्षांनी महिलांना 33% आरक्षणाची घोषणा केली विधानसभा आणि लोकसभेमध्ये, परंतु हा विषय चुकीचा आहे. महिलांना 33% नाही तर 50% आरक्षण मित्रांनो मिळालं पाहिजे, कारण या देशामध्ये महिलांची संख्या 50% आहे. परंतु अजूनपर्यंत ते आरक्षण मान्य झालेलं नाही. फक्त महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतं आरक्षण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला कायदे करण्याचा अधिकार नसतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडची ही मागणी आहे, या देशामधल्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये सुद्धा महिलांना 50% आरक्षण, 50% जागा मिळाल्या पाहिजे, जेणेकरून जोपर्यंत या देशाचा कारभार महिलांच्या हातामध्ये येणार नाही तोपर्यंत हा देश महासत्ता होणार नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत महासत्ता व्हावा असं स्वप्न पाहिलं होतं. आज 2026 आहे. महासत्ता तर दूरच सोडा, आपल्या अवतीभोवतीचे बांगलादेश सारखे, नेपाळ सारखे, श्रीलंकेसारखे, पाकिस्तान सारखे छोटे छोटे देश सुद्धा आज भारताला मागं टाकण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आज आपला कोणताही मित्रांनो राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये या देशाला वाचवायचं असेल, भारताचं संविधान वाचवायचं असेल, या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल, सर्वधर्म समभाव निर्माण करायचा असेल, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन एक रयतेचं राज्य निर्माण केलं, सगळ्या धर्माच्या लोकांचं राज्य निर्माण केलं, ते राज्य जर आम्हाला निर्माण करायचं असेल तर संभाजी ब्रिगेड शिवाय आता आम्हाला कोणताही पर्याय राहणार नाही. कारण संभाजी ब्रिगेड कोणाही जातीची, धर्माची संघटना नाही. संभाजी ब्रिगेड या देशामधल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, विशेषतः तरुणांना, महिलांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे. आणि या संघटनेनं अनेक कामं फार महत्वाचे या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेले आहे. आणि म्हणून आता राजकारणामध्ये संभाजी ब्रिगेड मोठ्या ताकदीने उतरलेली आहे. महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये संभाजी ब्रिगेडनं शेकडो उमेदवार उभे केलेले आहे आणि त्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचा आवाज आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बुलंद करायचा आहे. आणि त्यासाठी आमच्या डॉक्टर कृष्णालीताई चौधरी या ठिकाणी उभ्या आहेत. बोराडेताईंचा सामाजिक कार्याचा वारसा त्या पुढे चालवणार आहे. आपल्या आईचा वारसा आणि वसा घेऊन जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आमच्या बोराडेताई काम करतात. तोच वारसा त्यांची मुलगी या ठिकाणी चालवणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की त्यांचं जे गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे, या चिन्हावर बटन दाबून त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि एका सुशिक्षित, एका अत्यंत उच्च विद्याभूषित, सामाजिक कार्याची जाण असलेल्या महिलेला जिल्हा परिषद मध्ये पाठवावं, एवढीच आपणास नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. धन्यवाद साहेब. संभाजी ब्रिगेड ही एक केवळ संघटना नसून ती सामाजिक न्याय, शेतकरी हित, युवकांचे भविष्य आणि सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी एक चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत लोकांचे खरे प्रतिनिधित्व
घडवण्याचा हा आमचा संकल्प आहे आणि या संकल्पाला आपण पाठबळ देताल अशी अपेक्षा आहे. यानंतर मी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्ष शिवमती सीमाताई बोके यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. संपूर्ण विश्वाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, विद्येची आराध्य देवता आई सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा आणि सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते. आज या रांजणी गावामध्ये आम्ही 550 किलोमीटरचा प्रवास करून या गावाला आणि या कृष्णालीताईंच्या प्रचारार्थ आलेलो आहोत. खरे तर संभाजी ब्रिगेडचा उमेदवार जिथे जिथे उभा आहे तिथे तिथे जाण्याचा आमचा मानस असतोच. आम्ही दोघंही संभाजी ब्रिगेडचे स्टार प्रचारकच आहोत आणि विदर्भ दौरा सुद्धा आम्ही या अनुषंगाने विधानसभेच्या वेळेस केलेला आहे. आणि बोराडे ताई आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या संघटक आहे आणि त्यांच्या फोन आला, ताई आपली मुलगी उभी आहे आणि तुम्हाला यावं लागतं. तेव्हापासूनच मनात येण्याची खूप इच्छा होती, परंतु अनेक कारणांमुळे टाळत आलं. परंतु शेवटच्या दिवसात इकडे येणं झालं आणि विचारपीठावर उपस्थित माझ्या सहकारी सन्मान्य वैशालीताई डोळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्राध्यापक प्रेमकुमार बोके सर, तसेच आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक लताताई बावणे, आदरणीय बोराडेताई, आमच्या जिल्हाध्यक्ष समाधानताई माने, लातूरच्या जिल्हाध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या या नायगाव सर्कलच्या उमेदवार, जिल्हा परिषदच्या उमेदवार कृष्णालीताई चौधरी आणि उपस्थित ग्रामातील सर्व मंडळी, सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. उपस्थित आमचे संभाजी ब्रिगेडचे संघटक गायकवाड दादा आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, सर्वांना जय जिजाऊ. संभाजी ब्रिगेडच्या उमेदवार आपल्या इथून अर्ज भरला. आता सरांनी सांगितलं आहे, सर्व पुरुष मंडळी या ओपन गटातून एक स्त्रीने उमेदवार भरला, हे सर्वात उमेदवारी अर्ज भरला, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि ही हिंमत आमच्या जिजाऊ ब्रिगेड किंवा संभाजी ब्रिगेडचेच युवक युवती करू शकतात, हेही तितकंच खरं आहे. आणि तुम्ही इथूनच कल्पना करू शकता, जर इथे उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि या इथे उभं राहण्याची एक स्त्री हिंमत करू शकते, तर आपले प्रश्न या शासन दरबारी मांडण्यासाठी आणि आपल्या गावाच्या विकासासाठी जे काही गोष्टी आहेत त्या आणण्यासाठी ही महिला कृष्णालीताई चांगल्या हिमतीनं आपल्या इथे काम करू शकते. कारण ग्रामीण भागातले जे मुद्दे आहेत, आपण बघतो आहोत की मोठमोठे आश्वासनं देतात हे मोठमोठे जे पक्ष आहे प्रत्येक वेळी. आणि विकासाचे मुद्दे काय आहेत, तर लाडकी बहीण योजना म्हणजे स्त्रियांना 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकले की स्त्रियांचे मतं मिळवले. त्यानंतर स्त्रियांना बसमध्ये अर्धी तिकीट, म्हणजे निवडणुका आल्या की काहीतरी छोटं मोठं आमिष दाखवायचं आणि मतं आपले घ्यायचे. परंतु आमच्या संभाजी ब्रिगेडचे ते मुद्दे नाही. संभाजी ब्रिगेडचे विकासाचे मुद्दे आहे की ग्रामीण भागामध्ये सर्वच गोष्टीचा विकास झाला पाहिजे. ते आरोग्य असेल, शिक्षण असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, हे आपल्याला पहिले सगळे मुळापर्यंत त्याच्यात पोहोचलं पाहिजे. आज प्राथमिक शाळा बंद पडत आहे, परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि काय आहे की आपण शहरामध्ये खेड्यातल्या मुली छोटे छोटे लहान लहान नर्सरीचे आज आपण बघतो, नर्सरीमध्ये आणि KG1 KG2 मध्ये मुलं असतात आणि आपल्या गावातल्या सुना त्यांना घेऊन शहरामध्ये भाड्याने राहतात, मोठमोठ्या बिल्डिंगा सोडून भाड्याने राहतात. हे कशामुळे, तर गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये विकास नाही. मग तो विकास कोण करेल? जो गावामध्ये आपण म्हणतो राजकारणामध्ये जे लोक आहेत, जे सत्तेवर आहेत, त्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे पाहिजे, परंतु त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष नाही. कुठल्या तरी धर्माचा द्वेषाचा राजकारण करायचं आणि आपले मतं खायचे. काय राजकारण करण्याचे मुद्दे कोणते? हिंदू आणि मुसलमान. हिंदू आणि मुसलमानाचा काय विषय? आज आम्ही या गावामध्ये जेव्हा आलो त्यावेळी पहिल्यांदा जे तिथे चहा पाणी झालं
ते एक मुस्लिमाचं घर होतं. मला तर लक्षातच आलं नाही की हे मुस्लिम लोकांचं घर आहे, कारण की त्या ताई आमच्यासोबत अतिशय चांगल्या मराठीमध्ये बोलत होत्या. त्यानंतर आता इथे शेजारी बसलं हे दुकान आहे, तिथे पण लक्षात आलं नाही की आपण एका मुस्लिमाच्या घरी बसलेला आहोत. ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे ताई मराठीमध्ये आमचा आदरातिथ्य केलं. मग आमच्यामध्ये आम्हाला काही फरक वाटत नाही, आम्ही आमच्यामध्ये भेदभाव करत नाही, तर तुम्ही आमच्या डोक्यामध्ये का घालता? काय हे जातीपातीचं राजकारण करता? आम्हाला सगळे लोक सारखे आहेत, आम्ही सगळ्या लोकांना घेऊन चालतो. आणि संभाजी ब्रिगेड गेल्या 30 वर्षापासून सामाजिक क्षेत्राची पार्श्वभूमी असलेला, सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेला पक्ष आहे. आता 10 वर्षापासून राजकारणामध्ये उतरलेला आहे. 100% समाजकारण केलं आहे आणि 100% राजकारण संभाजी ब्रिगेड करत आहे. आणि नेहमीप्रमाणे विकासाचे मुद्दे हे गावाचा खरोखर विकास झाला पाहिजे, भूलभुलैया नाही, वेळेवर आमिष नाही. जे मुद्दे आहे ते ठळक आहे की गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला त्यांचा चांगला भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. दारूबंदी का झाली पाहिजे? कारण आमच्या देशातली, आमच्या गावातली, आमच्या जिल्ह्यातली जी मायमाऊली आहे, जिचा संसार त्या गोष्टीने उद्ध्वस्त होत आहे, त्या गोष्टीवर आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि तो मुद्दा घेऊन संभाजी ब्रिगेड काम करत आहे. मला असं वाटते शेतकऱ्यांच्या मालाला नुसतं हमी भाव देऊन चालणार नाही. आज आम्हाला उमेदवार का शिकलेला पाहिजे, का त्याचा अभ्यास परिपूर्ण पाहिजे? कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या मुळामध्ये नेमकं काय आहे, शेतकऱ्यांची शेती का पिकत नाही, मग शेतकऱ्यांच्या शेतीचं परीक्षण झालं पाहिजे, त्याच्या मातीचं परीक्षण झालं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या पाहिजे, शेतकऱ्यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे. मग त्यांचा शेतातल्या मातीचा दर्जा सुधारण्यासाठी, त्याचा जर दर्जा खालावला असेल तर दर्जा सुधारण्यासाठी कुठले खत वापरले पाहिजे, कुठलं काय त्याचं केमिकल असेल, काय असेल, किंवा त्या शेतीचं आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आणि ते लक्षात हे निरक्षर आणि नुसतं या गोष्टीकडे देवा धर्माचं राजकारण करणारे लोक या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. तिथे शिकलेलाच उमेदवार पाहिजे. आणि त्या आमच्या कृष्णालीताई आज डॉक्टर आहे, आरोग्य विभागामध्ये त्या काम करत आहे. गावागावामध्ये जे महिलांमध्ये अनेक आरोग्याविषयी हे आहे, म्हणजे दुर्लक्ष करतात स्वतःच्या आरोग्यावरती, अजिबात कोणाला काळजी नाही. आज एक महिला इथे का उभी आहे, ती प्रत्येक महिलेपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत आमच्या कृष्णालीताई पोहोचतील. गावातील मुलांचे, लहान मुलांचे आणि काय असेल, काय उपाययोजना आपण करू शकतो, सरकारच्या योजना गावापर्यंत कशा आणू शकतो. कारण देशाचा विकास काही फक्त हे जे मेट्रो सिटी आहे किंवा जिल्ह्यावर अवलंबून नाही, तर खेड्यापाड्यातून हा विकास अवलंबून आहे. कारण गाव हा देशाचा नकाशा, गावाहून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. गावामध्ये जेव्हा आपण विकास करू तेव्हाच देशाचा विकास होईल. परंतु गावाकडे, ग्रामीण भागाकडे आज सरासर दुर्लक्ष होत आहे. आज कृष्णालीताई डॉक्टर आहे, मोठ्या सिटीमध्ये दवाखाना टाकून त्यांना तर काही कमी नाही. आज आरोग्याचं म्हणजे प्रत्येक कुठलाही दवाखाना असो, केसापासून तर पायाच्या ओटापर्यंत, नखापर्यंत सगळे दवाखाने भरलेले आहेत. त्यांना पैशाची गरज आहे का? पैशासाठी त्या उभ्या राहिलेल्या आहेत का निवडणुकीला? अजिबात नाही. त्यांचा विचार आहे की माझ्या खेड्यातला शेतकरी जगला पाहिजे, माझ्या खेड्यातल्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. आणि हेच मुद्दे घेऊन त्या इथे उभ्या राहिलेल्या आहेत. कारण की संभाजी ब्रिगेड पक्ष असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, आमच्या बोराडेताई जिजाऊ ब्रिगेडच्या आज प्रदेशच्या संघटक आहे. प्रत्येक गावागावामध्ये फिरतात, महाराष्ट्रभर आमचे दौरे असतात. आणि म्हणून आम्हाला सामाजिक जाणीव आहे, कुठे काय कमी आहे, जिथे कमी तिथे आम्ही, असा आमचा अजेंडा आहे. आणि हा अजेंडा घेऊन आम्ही आज 25 वर्षापासून जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत आहोत. आणि म्हणूनच आमच्या या सगळ्या भगिनी अतिशय कणखरपणे राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार, अहिल्याबाई होळकरांचे विचार, सावित्रीबाई फुले असतील, फातिमा शेख असेल, ताराबाई शिंदे असतील, महाराणी ताराराणी असेल, येसुबाई असेल, ह्या सर्वांचे चरित्र वाचल्यानंतर, त्यांचा इतिहास आम्ही वाचल्यानंतर आज आम्ही कणखर बनलेलो आहोत. आणि आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत आहोत. मग ते राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, कुठलेही. आज जिजाऊ ब्रिगेडच्या महिला केवळ सामाजिक क्षेत्रातच नाही तर मोठमोठ्या अधिकारी पदावर सुद्धा आहेत. आज कृष्णालीताई सुद्धा डॉक्टर आहेत. डॉक्टर क्षेत्र सोडून सामाजिक किंवा तुमच्या खेड्यागावांमध्ये सेवा करण्याचं त्यांच्या डोक्यात का आलं असेल? कारण त्यांचं जे बीज आहे, त्यांचं जे मूळ आहे ते त्यांना कुटुंबातून मिळालेलं आहे की आपण जर इथे आलो आहोत, आपण जर घडलो आहोत तर आपल्याला इतर लोकांना घडवायचं आहे. जे आपणाशी ठावे ते इतरांशी द्यावे, हे आपलं तत्व आहे. आणि त्याप्रमाणे आपण जे विचार या समाजामध्ये
रुजवले, आपण जे महापुरुषांचे विचार आत्मसात केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा राज्यकारभार केला, जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं, हे सगळं आम्ही जाणून आहोत. आणि म्हणून नेमकं आपल्याला काय या समाजाला द्यायचं आहे ते ती जाणीव ठेवून खरं तर कृष्णालीताई या जिल्हा परिषद सर्कल मधून उभे राहिलेले आहेत की आपण खरोखर या खेड्यांमध्ये कुठे काय कमी आहे. आज आपण बघता अवतीभोवती कशाची मागणी असते, कुठेही सरकारी ओपन स्पेस आहे, कशाची मागणी आहे, एखाद्या मंदिराची मागणी, लगेच आपल्याकडे वर्गणी घ्यायसाठी लोक येतात. ठीक आहे, मंदिरं बांधा, पण काही प्रत्येक तुम्हाला छोट्या छोट्या कॉलनीमध्ये मंदिरांची काही गरज नाही असं मला वाटते. तिथे का आपण घेत नाही की इथे ग्रंथालय पाहिजे, इथे मुलांना शारीरिक खेळ खेळण्याला, तिथे खेळ खेळण्यासाठी, मैदानी खेळ खेळण्यासाठी प्लेग्राऊंड पाहिजे. ही अशी मागणी घेऊन कोणीच येत नाही. आपण बघतो आपल्याकडे येतात का हे लोक अशी मागणी घेऊन? कुठेच नाही. मग आम्हाला संभाजी ब्रिगेडनं, आम्हाला मराठा सेवा संघाने हे शिकवलं आहे की आपल्या गावागावामध्ये ग्रंथालय झाले पाहिजे, जेणेकरून मुलं चांगले शिकू शकतील, आपल्या इथून कलेक्टर, कमिशनर, मोठमोठे अधिकारी बनतील. मग हे विकासाचे मुद्दे ह्या लोकांना कधीच येत नाही, कधीच दिसत नाही. कोणताही पक्ष असो, पक्ष कोणताही असो. आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अनेक देशांमध्ये फिरतात, चीन असेल, जपान असेल, अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये फिरतात. पण तिथली कधीतरी शेती जी आधुनिक तंत्रज्ञानाने चालते, कधीतरी तिथली जी शेती चालवण्याचं तंत्रज्ञान त्यांनी आपल्या देशामध्ये आणलं का? कोणत्या राज्यामध्ये ते अवलंबलं का की तिथे चीनमध्ये मी ही आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करताना बघितलं आहे? तिथे मला असं वाटतं फक्त जायचं, सभागृहामध्ये बसायचं, चांगले चांगले पक्वान्न खायचे आणि आपल्या देशामध्ये परत यायचं. कोणत्या चर्चा होतात, कोणत्या विकासांच्या चर्चा होतात हे आपल्या समोर कधीच आलं नाही. कारण कधी मीडियामध्ये त्यांनी उत्तरच दिलं नाही, कधी पत्रकार परिषदेमधून आपण हे ऐकलंच नाही की मोदीजींनी तिथे काय केलं त्या देशामध्ये जाऊन. कधीतरी तिथलं तंत्रज्ञान आपल्याकडे कुठलं तरी वापरलं आहे का? आधुनिक तंत्रज्ञानाने शेती, आता परंपरागत शेती करू करू सगळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. कारण निसर्ग साथ देत नाही, त्यानंतर शासनाचे आपल्यावरती बोजा असतो, कर्जमाफी करता करता शेतकरी आंदोलन करतो, परंतु कुठेच त्याला काही मिळत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काहीतरी शेतीला पूरक जोडधंदा असला पाहिजे. मग त्यासाठी हे विचार करणारे सगळे उमेदवार हे सुशिक्षित असले पाहिजे, काहीतरी त्यांचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे आणि काहीतरी वाचन, अभ्यास हे असलं पाहिजे. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे संभाजी ब्रिगेड हा पक्ष वैचारिकतेवर आपलं संपूर्ण कारभार त्यांचा चालतो, कार्य करतात. सगळे वैचारिक सामाजिक काम केलं, तेही पूर्ण पुस्तकं वाचून, अभ्यास करून, विचारपूर्वक केलं. एवढ्या आता सरांनी सांगितलं आपल्याला, आपल्या महापुरुषांचे अनेक लोक हे बदनामी करतात. राज्यपाल कोश्यारीला पद्मभूषण पुरस्कार सरकारने जाहीर केला. कशासाठी जाहीर केला? महामानवांची बदनामी करण्यासाठी. शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंना वाईट बोलले, सावित्रीबाईंना वाईट बोलले. मग या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना पद्मभूषण देता का? आमच्या जे अस्मितेचे प्रतीक आहे, आमचे जे श्रद्धास्थान आहे, त्यांचं तुम्हाला काहीच घेणं देणं नाही. आणि उलट तुम्ही त्यांचं जे चरित्रहरण करतात, त्यांची बदनामी करतात, त्या लोकांना तुम्ही पुरस्कार देता. बाबा पुरंदर यांना चोरून पुरस्कार दिला होता, माहित असेल. हे मुद्दे कोण घेणार? मग आपले जर श्रद्धेचे प्रतीक हे लोक असे चरित्र त्यांचे बदनाम करत असतील तर आपल्याला कुठेतरी जागरूक राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला चांगल्या सुशिक्षित आणि अभ्यासू लोकांची गरज आहे, जी आज कुठल्याही पक्षामध्ये नाही. कुठल्याही पक्षामध्ये आपण म्हणतो राजकारण खूप खालच्या स्तरावर गेलेलं आहे, खूप खराब झालेलं आहे, खूप घाणेरडं राजकारण झालेलं आहे, कोणी राजकारणात पडू नये असं आपण सगळ्यांना म्हणतो. परंतु राजकारण चांगलं केव्हा होईल? जेव्हा आपण चांगले लोक तिथे जाऊ, ती जागा आपण घेऊ, आपण आत्मसात करू, आपण त्यावरती कब्जा करू, तेव्हा ना. कारण मत हे दुधारी तलवार, विचार न केला बरोबर तर उलट तो आपला जीव राखणावर. म्हणून विचारपूर्वक मतदान करायला पाहिजे आणि आपल्या विकासाचे मुद्दे आपण घेतले पाहिजे. आपल्या गावाचा विकास कोणत्या मुद्द्यांवर होणार आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आज तरुणांना रोजगार नाही आणि त्यामुळे मुलांचे विवाह होत नाही. आणि त्यासाठी या भागामध्ये अनेक मी ऐकले आहे, चर्चेतून ऐकले आहे की बालविवाह सुद्धा होत आहे. कारण मुली मिळत नाही. मग एखाद्या मुलीच्या वडिलाला पैशांचा आमिष दाखवून अगदी 18 वर्षाच्या खालच्या, 14 वर्षाची, 15 वर्षाची, 17 वर्षाची मुलगी बघायची आणि लग्न करून घ्यायचं, हे सुद्धा प्रकार सुरू आहेत. मग हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यावर सुद्धा काहीतरी आपलं
आपल्या चर्चा घडली पाहिजे आणि त्यावरती सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे. हा मुद्दा सुद्धा आपल्याला संभाजी ब्रिगेडच्या इथून मार्गी लावायचा आहे की बालविवाह थांबवायचे आहे आणि मग त्यासाठी तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या या खेड्यांपर्यंत जिल्ह्यामधून ज्या काही योजना असतील, ज्या काही शासनाने आपल्याला दिलेल्या योजना असतील, पंजाब सिंध गुजरात हिमाचल यमुना उच्चल तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय